morning, everyone. Good Welcome, dear. morning, sir. गुड मॉर्निंग. Welcome, all of you. तर आज मुलांनो, आपण मराठी या विषयाचा आज अभ्यास करणार आहोत. आणि मराठी या विषयामध्ये आपण आज काळ व काळाचे प्रकार हा टॉपिक घेणार आहोत. ठीक आहे. तर आपल्या टॉपिकचं नाव असेल काळ आणि आपला सब टॉपिक असेल काळ व काळाचे प्रकार. आपल्याला स्कॉलरशिप मध्ये या घटकावरती बहुतांशी प्रश्न हे विचारले जातात. ठीक आहे. तर आज आपण पाहणार आहोत काळ व काळाचे प्रकार. पण त्या अगोदर सुरुवात करण्या अगोदर तर आज आपण काळ व काळाचे प्रकार हा घटक पाहणार आहोत. परंतु हा घटक पाहण्या अगोदर एक थोडेसे प्रश्न मी तुम्हाला विचारतो. एक दोन प्रश्न तुम्हाला विचारतो. आपण सकाळी उठल्या उठल्या काय करतो? आपण ब्रश उठल्या करतो. उठल्या ब्रश करतो, नंतर आंघोळ करतो आणि मग ऑनलाईन क्लास जॉईन करतो. खूप छान, खूप छान. आपण दररोज जेवण पण करतो? हो. ब्रेकफास्ट करतो. बरोबर. म्हणजे आपण विविध क्रिया सकाळी उठल्यापासून ते आपण रात्री झोपेपर्यंत वेगवेगळ्या क्रिया आपण करत असतो. परंतु त्या क्रिया करत असताना आपण एकच क्रिया जसं की लिहिणे ही काय आहे रे मुलांनो? क्रिया आहे, क्रिया आहे. ऍक्शन आहे. बरोबर. तर Yes. लिहिण्याची क्रिया आपण 2 किंवा 3 वेगवेगळ्या पद्धतीने आपण मांडू शकतो. जसं की मी लिहित आहे, मी लिहिले आहे, मी उद्या लिहील. ठीक आहे. तर एकच क्रिया आपण वेगवेगळ्या पद्धतीने मांडत असतो. तर या संदर्भात आपण पाहणार आहोत आजचा टॉपिक काळ व काळाचे प्रकार. त्या अगोदर तुमच्या स्क्रीनवरती एक 4 प्रश्न मी या ठिकाणी तुम्हाला दिसत असतील. ठीक आहे. तर हो. यातला सगळ्यात पहिला प्रश्न आपला असा असेल, सूर्य कधी उगवतो? कधी उगवतो रे सूर्य? सकाळी, दुपारी की संध्याकाळी? पहाटे. सकाळी. पहाटे, सकाळी, सकाळी, पहाटे. पहाटे. बरोबर. सूर्य कधी मावळतो? संध्याकाळी. संध्याकाळी, संध्याकाळी मावळतो. पहा बरं का, सूर्य सकाळी उगवतो आणि सूर्य कधी मावळतो? संध्याकाळी. यामध्ये उगवणे ही पण एक क्रिया आहे आणि मावळणे ही पण एक क्रिया आहे. बरोबर. हो. हो. हा. तर आता ही क्रिया आपण सकाळची उगवण्याची क्रिया आहे, तशीच ती संध्याकाळी मावळण्याची क्रिया आहे. परंतु या क्रियेमुळे आपल्याला एका विशिष्ट काळाची माहिती होती की हे सकाळची वेळ आहे किंवा वेळेची माहिती होती. सकाळची वेळ आहे की ही सायंकाळची वेळ आहे. बरोबर. या वेळेनुसार आपण काळ निश्चित करत असतो मुलांना. ठीक आहे. तिसरा प्रश्न तुमच्यासाठी होता, तुम्ही काल कुठे गेला होता? तर प्रत्येकाचं उत्तर हे वेगवेगळं असू शकतं. कोणी सांगेल मी आई बरोबर मंडईसाठी गेलो होतो. कोणी मी सांगेल हा मी आई बरोबर बाजारात गेले होते. व्हेरी गुड. खूप छान. तर आपण वेगवेगळ्या क्रिया जसं आता बाजारात आई सोबत गेली आहे, तसं बाकीची मुलं वेगवेगळ्या ठिकाणी गेले असतील. कोणी गार्डन मध्ये गेलं असेल. बरोबर. तर आपण या ठिकाणी वेगवेगळ्या क्रिया काय करत असतो? करत असतो. चौथा प्रश्न आहे, तुम्ही दररोज सकाळी किती वाजता उठता? सकाळी 7 वाजता. सकाळी 7:30 वाजता. मी ओके. 7 तर वाजता. काहींचं उत्तर 7 वाजता, काहींचं 6 वाजता असेल, काही जण लवकर उठत असतील अजून पण. ठीक आहे. तर प्रत्येकाचं म्हणजे उठणे ही काय आहे? क्रिया आहे. क्रिया उठणे आहे. ही काय आहे? क्रिया आहे. क्रिया. क्रिया आहे. तर आपण ती या ठिकाणी जी क्रिया आहे ही क्रिया कोणत्या वेळेस होत आहे याचा अर्थ आपण जी क्रिया व त्या क्रियेचा या ठिकाणी कोणत्या प्रकारे आपण या काळाशी संबंध लावणार आहोत ते आज आपण या ठिकाणी शिकणार आहोत. तर आपल्या टॉपिकचं नाव काय आहे मुलांनो? काळ व काळ. काळाचे प्रकार. काळ व काळाचे प्रकार. खूप छान. चला आता सगळ्यात पहिल्यांदा आपण पाहणार आहोत की काळ कशाला म्हणतात. काळ म्हणजे काय? ठीक आहे. तर या ठिकाणी पहा, वाक्यात दिलेल्या क्रियापदावरून जसा जसा क्रियेचा बोध होतो बोध होतो तसेच तसेच ती किती क्रिया
कोणत्या वेळी घडत कोणत्या आहे वेळी याचाही बोध होतो, त्याला काळ असे अ, म्हणतात. म्हणतात. आता जसं सूर्य कधी उगवतो, उगवणे ही काय होती? क्रिया क्रिया. होती. बरोबर, म्हणजे वाक्यावरून आपल्याला त्या क्रियापदाचा बोध झाला. बरोबर, पण ती क्रिया कोणत्या वेळी घडत आहे? सूर्य उगवण्याची ही क्रिया कोणत्या वेळी घडत आहे? तर सकाळी. वेळ कोणती सकाळी. आहे? सकाळी. बरोबर, म्हणजे सकाळी. आपल्याला सूर्य कधी उगवतो या वाक्यात आपल्याला त्याच्या क्रियापदावरून आपल्याला त्या क्रियेचा पण बोध होतो, तसेच ती क्रिया सकाळी घडत आहे, दुपारी घडत आहे की संध्याकाळी घडत आहे याचा पण काय होतो आपल्याला बोध होत असतो. ठीक आहे, तर वाक्यात दिलेल्या क्रियापदावरून जसा क्रियेचा बोध होतो, तसेच ती क्रिया कोणत्या वेळी घडत आहे याचाही बोध होतो, त्याला काळ असे म्हणतात. काळ कशाला म्हणतात? तर क्रियावरून आपण काळ, क्रियावरून. क्रियेवरून त्या क्रियेचा बोध व ती क्रिया कोणत्या वेळी घडत आहे हे ज्यावेळेस आपल्याला समजतं, बोध होणे म्हणजे समजणे. ठीक आहे, समजणे. हा, तर आपल्याला ती कधी होत आहे आणि ती क्रिया कोणती आहे हे ज्यावेळेस याचा बोध होतो, त्याला आपण काय म्हणतो मुलांनो? काळ म्हणतो. काळ. ठीक आहे, तर काळ हे प्रत्येकाला समजलं काळ म्हणजे काय? हो. हो. ओके, व्हेरी गुड. आता काळाचे मुख्य प्रकार मुलांनो, काळाचे मुख्यतः 3 प्रकार आहेत. ते आपले इंग्लिश मध्ये पण आहेत. बरोबर, तुम्ही इंग्लिश मध्ये पण शिकला असताल. इंग्लिश मध्ये काळाला आपण टेन्स म्हणतो, तसं मराठीमध्ये आपण त्याला काय म्हणत असतो? काळ म्हणत असतो. काळ म्हणतो. हो, तर काळाचे 3 मुख्य प्रकार आहेत. ते कोणते? पहिला वर्तमान वर्तमान काळ, काळ. दुसरा भूतकाळ, भूतकाळ. तिसरा तिसरा भविष्यकाळ. 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 आपण जे काही बोलतो, जे काही करतो, जी काही आपली क्रिया होती, जे काय आपण क्रिया करत असतो, ती ह्या 3 काळांपैकीच एक असते. या व्यतिरिक्त कोणतीही क्रिया होत नाही. मग ते आपल्या हो. दैनंदिन जीवनातील पण असेल, आपल्या शाळेबाबतीत असेल. मी शाळेत जातो, मी शाळेत आहे, मी शाळेत गेलो होतो. या सगळ्या क्रिया ज्या आहेत, त्या सगळ्या क्रिया आपल्याला या 3 काळामध्ये बघायला मिळतात. म्हणजे आणि सर, काळाचे, हा, भूतकाळ मीन्स म्हणजे आपला कालचा, म्हणजे काल, काल गेलेला काळ. व्हेरी गुड. आपण ते पाहणार आहोत मुलांनो, की वर्तमान काळ कशाला म्हणतात, भूतकाळ कशाला म्हणतात आणि भविष्यकाळ कशाला म्हणतात. त्याच्यानंतर प्रत्येकाचे आपल्याला प्रकार पण पाहायचे आहेत, की भूतकाळाचे प्रकार कोणते, वर्तमान काळाचे प्रकार कोणते व भविष्य काळाचे प्रकार कोणते. परंतु आपण आता सुरुवातीला पाहत आहोत की काळ म्हणजे काय. काळ म्हणजे काय पाहिलं आपण? ज्याच्या क्रियेवरून काय होतं आपल्याला? त्याच्या वेळेची, बरोबर, कोणत्या वेळी घडत आहे व ती क्रियेचा बोध होतो, याला काय म्हणतो आपण? काळ म्हणत असतो. काळ बरोबर, म्हणतो. आता काळाचे मुख्य 3 प्रकार हे लिहून ठेवा तुम्ही. वर्तमान काळ, भूतकाळ व भविष्यकाळ. भविष्यकाळ. हे काळाचे मुख्य 3 प्रकार आहेत. ठीक आहे, आता एक चित्र आहे तुमच्या समोर. काय आहे रे? कोण वाचू शकेल हे? मुलगा मुलगा चित्र चित्र काढत काढत आहे. आहे. मुलगा चित्र काढत आहे. हा मुलगा किती सुंदर चित्र काढले त्यांनी, बरोबर ना? हो. हो. पण आता हा मुलगा चित्र काढत आहे, त्याची चित्र काढण्याची क्रिया पूर्ण झाली आहे का? नाही. तो नाही. अजून काय करतो आहे? चित्र काढत आहे. म्हणजे जी सध्या क्रिया चालू होते, यावरून आपल्याला काय, आपल्याला कोणत्या क्रियेचा बोध होतो? या ठिकाणी चित्र काढण्याच्या क्रियेचा बोध होतो. हं. बरोबर, आणि ती हो. क्रिया अगोदरची आहे, सध्या चालू आहे की नंतरची आहे? सध्या चालू आहे. सध्या चालू आहे. तो मुलगा सध्या चित्र काढत आहे. मुलगा आहे. चित्र काढत आहे. ज्या वेळेस क्रिया या ठिकाणी चालू असते, त्या क्रियेला, म्हणजे ती क्रिया पूर्ण झालेली नाही. नाही. हा, तर त्या क्रियाला, अशा क्रियेच्या वेळेस आपण कोणता काळ म्हणतो? त्याला वर्तमान वर्तमान काळ. वर्तमान. काळ असं म्हणत असतो. समजलं? हो. हो. समजलं. चला आपण या ठिकाणी आता दुसरं पाहू. हे चित्र, आता मुलाने चित्र मुलाने चित्र काढले. काढले. आता चित्र काढत आहे का मुलगा? नाही. त्याने त्याने चित्र काढले काढलेले. आहे. ओके, म्हणजे काय झालं आहे या ठिकाणी? चित्र काढण्याची क्रिया आपल्याला यावरून स्पष्ट होते की त्याचं चित्र काढून झालेलं आहे. आहे. म्हणजे
जे क्रिया झालेली असते, जी क्रिया चालू आहे तिला आपण वर्तमान काळ म्हणतो. जी क्रिया झालेली आहे या क्रियेला आपण काय म्हणणार आहोत मुलांनो? भूतकाळ. भूतकाळ म्हणणार भूतकाळ. आहोत. खूप छान. चला पुढे. आता या ठिकाणी कशाची चित्र आहेत रे हे? मुलगा चित्र मुलगा मासाचे रंगवेल आहे. हे चित्र कशाचे आहेत अगोदर मासा सांगा? माश्याचे. माशाचे चित्र आहे. माश्याचे. याला कलर मासे. केलेला आहे का? नाही. रंगवलेलं आहे का? नाही रंगवलेलं. मग आपल्याला खाली वाक्य काय दिले पहा, मुलगा चित्र रंगवेल. रंगवेल. त्यांनी चित्र काढून झालेलं आहे, परंतु त्यांनी आपल्याला काय दिले या रंग नाही ठिकाणी? दिलाय. हो, चित्र काढण्याची क्रिया आहे की रंगवण्याची क्रिया आहे या ठिकाणी? रंगवण्याची क्रिया आहे. हो. ती चालू आहे का? नाही. नाही. ती पूर्ण झाली आहे का? नाही. म्हणजे तो ही पूर्ण क्रिया करणार आहे. पूर्ण करणार आहे, अजून झालेली नाही किंवा आता नाही. चालू नाही. ज्यावेळेस आपल्याला जी क्रिया नंतर पूर्ण होणार आहे हे ज्या वाक्यातून समजते त्याला आपण काय म्हणतो? भविष्यकाळ. भविष्यकाळ. हा. तर अगदी एकदम आपण सोप्या भाषेत आपण पाहिलं वर्तमान काळ, भूतकाळ व भविष्यकाळ. हे भविष्यकाळ. काळाचे किती प्रकार आहेत? 3 प्रकार आहेत. 3. ओके. आता हा काळ या ठिकाणी अजून एक 3 या ठिकाणी मी उदाहरण दिलेले आहे. ठीक आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा उदाहरण कोणतं आहे? कोण वाचेल? राणी राणी अभ्यास अभ्यास करते. करते. राणी अभ्यास करते. कोणता काळ आहे हा? वर्तमान काळ. वर्तमान काळ. का हा वर्तमान काळ आहे? कारण तो आता कारण चालू आहे. चालू ती आहे. अभ्यास करत आहे अजून, आहे की नाही? बरोबर. हो. राणी अभ्यास करते. आता दुसरं वाक्य पहा काय आहे? राणीने अभ्यास केला. खूप छान. राणीने अभ्यास केला. अभ्यास केला ही या ठिकाणी क्रिया आहे आणि यावरून आपल्याला समजते की ही क्रिया झालेली आहे. भूतकाळ आहे. जी क्रिया झालेली असते आपण त्याला कोणता काळ म्हणतो? भूतकाळ म्हणतो. हा. ज्या क्रियेवरून ती क्रिया या ठिकाणी झालेली आहे याचा बोध होतो त्या काळाला आपण भूतकाळ म्हणतो. आता तिसरं वाक्य पहा. राणी अभ्यास करील. करील. तर अभ्यास करत आहे का? नाही. नाही. अभ्यास केला आहे का? नाही. ती अभ्यास करणार आहे, अजून केलेला नाही. म्हणजे हा भविष्यकाळ आहे. भविष्यकाळ. भविष्यकाळ. ठीक आहे. खूप छान. चला आता आपण एक एक काय करू, अगदी व्यवस्थित डिटेल मध्ये आपण एकेका काळाची उदाहरणं व त्याचे प्रकार पाहणार आहोत. सगळ्यात पहिल्यांदा आपण कोणता काळ पाहिला? वर्तमान काळ. काळाचे मुख्य 3 प्रकार कोणते मुलांनो? वर्तमान भूतकाळ काळ, भूतकाळ, व भविष्यकाळ. भविष्यकाळ. तर आपण सगळ्यात पहिल्यांदा कोणता पाहणार आहोत? सर्वात सुरुवातीला पाहणार आहोत वर्तमान काळ. वर्तमान काळ. क्रियापदाच्या रूपावरून क्रिया आता घडत आहे असे जेव्हा समजते तेव्हा तो काळ वर्तमान काळ असतो. पहा, वर्तमान काळ ओळखायचा असेल आपल्याला तर आपल्याला काय करायचंय की ती जी क्रिया आहे ती क्रिया काय आता घडत आहे, क्रियापदाच्या रूपावरून क्रिया आता घडत आहे असे जेव्हा आपल्याला समजते तेव्हा तो काळ कोणता असतो? वर्तमान काळ. हा, समजलं. वर्तमान काळ ओळखण्यासाठी काय करायचं आहे की जी क्रिया आहे ती क्रिया आता घडत आहे की नाही हे आपल्याला पाहायचं आहे. आणि जर ती क्रिया सध्या घडत आहे असं ज्यातून आपल्याला समजेल त्याला आपण कोणता काळ म्हणणार आहोत? वर्तमान काळ म्हणणार आहोत. ठीक आहे. तर आता वर्तमान काळाच्या या ठिकाणी आपण 2-3 उदाहरण पाहू. ठीक आहे. आई जेवण करते. आई जेवण करते. क्रियापद कोणतं आहे रे? जेवण जेवण करते. करण्याची क्रिया आहे, करते. बरोबर ना? करते. हा. करते. परंतु ती काय कोणती क्रिया समजते आपल्याला यामधून? जेवण करत आहे की नाही? आई जेवण करते. क्रिया आता घडत आहे की नाही यामध्ये? हो. आता दुसरा पहा उदाहरण काय आहे? मीना लंगडी खेळते. हा, मीना काय करत आहे? लंगडी खेळते आता. खेळत आहे. म्हणजे ती चालू आहे, क्रिया आता चालू आहे हे आपण या ठिकाणी कळत आहे. आणि आम्ही गाणे गातो. तिसरं उदाहरण. आम्ही गाणे गातो. आता आपण काय करत आहे? गाण्याचं काम चालू आहे, बरोबर.
तर हो. या तिन्ही उदाहरणावरून आपल्याला काय समजतं मुलांनो, तर क्रिया आता घडते आहे, म्हणून हा काळ कोणता आहे? वर्तमान वर्तमान काळ. वर्तमान काळ. खूप छान. तर आता आपण वर्तमान काळाचे 4 प्रकार. उपप्रकार पाहणार आहोत. ठीक आहे. तर वर्तमान काळाचे कोणते प्रकार आहेत? तर वर्तमान काळाचे प्रामुख्याने 4 प्रकार पडतात. पहिला आहे साधा वर्तमान साधा काळ. वर्तमान काळ. आपण अ, इंग्लिश मध्ये पण आपण शिकले आहात की टेन्स मध्ये प्रेझेंट टेन्स, वर्तमान काळाला आपण इंग्रजीमध्ये प्रेझेंट टेन्स म्हणतो. तसेच प्रेझेंट टेन्सचे पण आपले 4 प्रकार आहेत, इंग्रजीमध्ये पण तसेच मराठीमध्ये पण मुलांनो हे 4 प्रकार आहेत. आपण एक एक पाहणार आहोत. पहिला आहे साधा वर्तमान काळ. काळ. दुसरा कोणता आहे? अपूर्ण. अपूर्ण वर्तमान वर्तमान काळ, काळ. चालू वर्तमान काळ. वर्तमान काळ. हा, अपूर्ण वर्तमान काळालाच काय बोलतो आपण? चालू चालू वर्तमान वर्तमान काळ. काळ. याला आपण चालू वर्तमान काळ का म्हणतो हे पण आपण उदाहरणातून पाहणार आहोत. तिसरा प्रकार आहे पहा, पूर्ण पूर्ण वर्तमान काळ. वर्तमान काळ. पूर्ण वर्तमान काळ. आणि चौथा आहे रीती वर्तमान रीती काळ वर्तमान काळ. किंवा चालू चालू पूर्ण पूर्ण वर्तमान काळ. वर्तमान काळ. या ठिकाणी दोन जे प्रकार आहेत त्याचे वेगळे दोन नाव आहेत. पहिला आहे जो अपूर्ण वर्तमान काळ, ज्याला की आपण काय बोलतो? चालू वर्तमान काळ बोलतो. आणि जो चौथा आहे रीती वर्तमान काळ, त्याला आपण काय म्हणतो? चालू पूर्ण वर्तमान काळाचे म्हणतो. ठीक आहे. आता वर्तमान काळाचे प्रकार. पहिला आपण कोणता पहिला आहे? साधा वर्तमान काळ. तर काळ. साधा वर्तमान काळ आता कशाला म्हणायचं हे आपण पाहणार आहोत. या चित्रामध्ये काय दिसत आहे रे तुम्हाला? कशाचं चित्र आहे? घोडा दिसतोय, शेळी दिसती. शेळी. हो. काय करत आहे ती? चारा खात आहे. हो, खूप छान. आता पहा, साधा वर्तमान काळ आपण कशाला म्हणतो? जेव्हा क्रियापदाच्या रूपावरून क्रिया आता घडते असे समजते, तेव्हा त्या वाक्याचा काळ साधा वर्तमान काळ असतो. ही क्रिया आता घडत आहे. मुलगा चित्र काढत आहे. काढतो, म्हणजे मुलाने काय केलं आहे? ते चित्र काढण्याची प्रक्रिया चालूच आहे त्याची, बरोबर ना? तसं अ, ती क्रिया आता घडत आहे हे ज्यातून आपल्याला समजतं. आता आपण झूम मीटिंग वरती आहात का नाही? आपला मराठीचा क्लास सुरू आहे का नाही? हो आहे. हो. तसं या ठिकाणी ज्या क्रियेवरून आपल्याला हे समजतं की ही क्रिया आता घडत आहे. ज्या क्रियेतून आता घडत आहे अशी क्रिया ज्यावेळेस वाटेल, त्यावेळेस आपण कोणता काळ बोलायचं त्याला मुलांनो? साधा. वर्तमान काळ. परंतु कोणता वर्तमान साधा काळ हा? साधा साधा वर्तमान वर्तमान काळ. काळ. ठीक आहे. तर यामध्ये पहिलं उदाहरण पहा काय आहे? मी सकाळी लवकर उठतो. उठतो. हा, मी सकाळी लवकर उठतो. आणि दुसरा, शेळी शेळी गवत. गवत खाते. ओके, यावरून आपल्याला काय समजते? ही क्रिया काय होत आहे? आत्ता घडत आहे. आता ही घडत क्रिया आहे. पूर्ण झालेली आहे का? नाही. नाही. ही क्रिया पुढे घडणार आहे असे यातून दिसतंय का? नाही. नाही. ही क्रिया आता घडत आहे, आताच म्हणून हा घडत मुलांनो आहे. कोणता आहे? हा काळ कोणता आहे? साधा वर्तमान साधा काळ. वर्तमान काळ. ठीक आहे, समजलं? हो. आता आपण दुसरा काळ, वर्तमान काळाचा दुसरा प्रकार. पहिला आपण साधा वर्तमान काळ. आता आपण दुसरा पाहणार आहोत, अपूर्ण अपूर्ण वर्तमान काळ. वर्तमान काळ. किंवा चालू वर्तमान काळ. अपूर्ण वर्तमान काळाला चालू वर्तमान काळ का बोलतात हे आपण पाहणार आहोत. त्याची व्याख्या पहा काय आहे? डेफिनेशन: जेव्हा वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून क्रिया वर्तमानामध्ये चालू किंवा सुरू असल्याचा बोध होतो, तेव्हा वाक्याचा काळ अपूर्ण वर्तमान काळ असतो. म्हणजे जी आपली वाक्य आहे, जे वाक्य आपल्याला दिलं आहे मुलांनो, त्या वाक्यातली जी क्रिया असेल ती क्रिया वर्तमानामध्ये आहे हे तर समजतंय, परंतु ती क्रिया चालू किंवा सुरू असल्याचा बोध ज्या क्रियेवरून समजतो, ज्या वाक्यातून आपल्याला समजतो, त्याला आपण अपूर्ण वर्तमान काळ म्हणतो. अपूर्ण म्हणजे ती क्रिया चालू आहे परंतु पूर्ण झालेली नाही. नाही. ठीक आहे. म्हणजे ती क्रिया आता घडत आहे, ती क्रिया पूर्ण झालेली नाही. या या पद्धतीचा ज्यावेळेस आपल्याला वाक्यातून समजते, त्यावेळेस आपण काय म्हणतो मुलांना? त्याला अपूर्ण वर्तमान काळ अपूर्ण वर्तमान
वर्तमान काळ, चालू वर्तमान काळ. किंवा चालू वर्तमान काळ म्हणतो. तर याचं उदाहरण एक आपण पाहू. पहिलं उदाहरण पहा. मोहन पत्र पत्र लिहित लिहित आहे. आहे. आता मोहन काय करत आहे? पत्र लिहित पत्र आहे. लिहित आहे. त्याचं पत्र लिहून झालं आहे का? नाही. जर असं असतं, मोहन पत्र लिहितो. लिहितो म्हणजे त्याचं काम चालूच आहे. बरोबर ना? आता चालू आहे. म्हणजे हा साधा वर्तमान काळ झाला असता. परंतु मोहन पत्र लिहित आहे. हा पत्र अजून त्याचं लिहायचं, मोहनचं पत्र लिहून झालेलं नाही. नाही. हे आपल्याला यातून समजते की जी क्रिया आहे ही क्रिया वर्तमान काळात आहे व ती क्रिया सुरू आहे. हे या वाक्यातून आपल्याला समजतं की मोहन पत्र लिहित आहे. लिहिण्याची क्रिया सुरू आहे. करत ती अपूर्ण आहे, सर्व पूर्ण झालेली नाही. नाही. अशा काळाला काय म्हणतो मुलांना आपण? अपूर्ण वर्तमान काळ. अपूर्ण वर्तमान काळ किंवा म्हणतो. चालू वर्तमान काळ. ओके. आता या ठिकाणी एक चित्र आहे. त्या चित्रामध्ये काय आहे? तर विद्यार्थी विद्यार्थी जेवण करत आहे. तर विद्यार्थी काय करत आहे? जेवण करत आहे. त्यांची जेवणाची क्रिया पूर्ण झाली का? नाही. परंतु ही क्रिया सुरू आहे हे तर समजते आपल्याला. हो. हा ज्या क्रियेतून आपल्याला याचा बोध होतो की ही क्रिया वर्तमानामध्ये सुरू आहे किंवा चालू आहे, याला आपण कोणता काळ म्हणतो? अपूर्ण वर्तमान अपूर्ण काळ. वर्तमान तर काळ अपूर्ण याच्यामुळे किंवा बोलतो आपण, अपूर्ण या कारणास्तव बोलतो ती ती क्रिया पूर्ण झालेली नाही नाही. किंवा ती क्रिया पूर्ण आतून चालू आहे. पूर्ण होण्यासाठी अजून काय आहे? ती क्रिया चालू आहे, चालू म्हणून आहे. त्याला आपण चालू वर्तमान काळ म्हणतो. ठीक आहे. हम्म. आता ठीक आहे. आपण पूर्ण वर्तमान काळ पाहणार आहोत. तिसरा पहा, आपण वर्तमान काळाचे 4 प्रकारामधले 2 प्रकार पाहिले. एक साधा वर्तमान काळ, दुसरा आपण अपूर्ण वर्तमान काळ किंवा चालू वर्तमान काळ पाहिला. आता आपण तिसरा पाहणार आहोत, पूर्ण वर्तमान काळ. ठीक आहे. जेव्हा क्रिया ही वर्तमान काळातील असून ती नुकतीच पूर्ण झालेली असेल, नुकतीच म्हणजे आत्ताच, आत्ताच. तेव्हा त्याला पूर्ण वर्तमान काळ असे म्हणतात. आता हे सगळे जे काळ आहेत हे मी तुम्हाला अगोदरच बोललो. काळ कशाला बोलतो आपण? क्रियेवरून व त्याच्या वेळेवरून आपल्याला समजतं. त्याला आपण काय बोलतो? काळ बोलतो. काळ ज्याचा म्हणतो. बोध आपल्याला ती क्रिया कधी सुरू आहे व ती कोणत्या वेळेत चालू आहे याचा बोध ज्यावेळेस होतो आपण त्याला काळ बोलतो. तसंच ही पूर्ण वर्तमान काळामध्ये पण पहा, ही जी क्रिया आहे पूर्ण वर्तमान काळ ओळखण्यासाठी काय करायचं आहे आपल्याला? जेव्हा क्रिया ही वर्तमान काळातील असून ती नुकतीच पूर्ण झालेली असेल, नुकतीच म्हणजे जस्ट आत्ताच काय झालेली आहे ती क्रिया पूर्ण ऍक्शन, झालेली असेल. तर त्याला आपण काय बोलतो मुलांनो? पूर्ण वर्तमान काळ पूर्ण पूर्ण वर्तमान काळ. वर्तमान काळ. असे म्हणतो. ठीक आहे. तर त्याचं उदाहरण पाहू. मी आंबा खाल्ला आहे. मी आंबा खाल्ला आहे. खाल्ला आहे. या तर आत्ताच पूर्ण झाल्याने वाटते ना आपल्याला. हो. हो. मी आंबा खाल्ला आहे. खाल्ला आहे. किंवा जर मी असं बोललो असतो, मी आंबा खात आहे, अजून आंबा खाऊन झालाय का? नाही. नाही. आंबा खात आहे का? खातोय, नाही. परंतु तो चालू नाही. आहे. खातोय परंतु आंबा संपलेला नाही. मग नाही. या ठिकाणी हे उदाहरण काय आपल्याला की मी आंबा खाल्ला आहे. पहिलं उदाहरण काय आपल्याला मुलांनो? मी आंबा खाल्ला मी आहे. आंबा खाल्ला आहे. आत्ताच खाल्ला आहे याचा बोध आपल्याला होतो का नाही? ही क्रिया आत्ताच पूर्ण झाली असं वाटतंय की नाही आपल्याला? नुकतीच हो, पूर्ण झालेली वाटतंय. आहे. म्हणून आपण त्याला काय म्हणणार मुलांनो? पूर्ण वर्तमान काळ असं म्हणणार. आणि दुसरा, आम्ही मी पेपर पेपर सोडवला आहे. तर पेपर आम्ही कधी सोडवला आहे? पेपर आत्ताच पूर्ण आपण सोडविला आहे. हो, नुकतीच आताच ही क्रिया सोडवला. पूर्ण झालेली आहे. याला काय हो. बोलणार आपण? पूर्ण वर्तमान काळ. पूर्ण वर्तमान काळ. खूप छान. चला आता आपण किती प्रकार पाहिले आतापर्यंत वर्तमान काळाचे? 3. 3. पहिला साधा वर्तमान काळ, दुसरा अपूर्ण वर्तमान काळ किंवा अपूर्ण चालू, किंवा चालू वर्तमान काळ. तिसरा आता तिसरा. पूर्ण वर्तमान काळ. ओके, चला पुढे पहा. हा मुलगा, मी आंबा खाल्ला आहे, आत्ताच पूर्ण झाला आहे. आम्ही पेपर सोडविलेला आहे. आहे, आत्ताच पेन्सिल खाली ठेवलेली आहे. या ठिकाणी आपल्याला ही क्रिया नुकतीच पूर्ण झाली आहे याचा बोध होतो, म्हणून आपण त्याला पूर्ण वर्तमान काळ पूर्ण वर्तमान असे आता म्हणतो. चौथा प्रकार आपण या ठिकाणी पाहणार आहोत वर्तमान काळाचा. त्याचं नाव आहे रीती वर्तमान काळ रीती वर्तमान काळ किंवा किंवा चालू पूर्ण वर्तमान काळ. वर्तमान काळ.
हा चौथा प्रकार थोडासा व्यवस्थित ध्यान देऊन ऐका, कारण या प्रकारावरती आपल्याला स्कॉलरशिप मध्ये काय होतं मुलांना, या ठिकाणी प्रश्न विचारले जातात बहुतांशी. कारण साधा, चालू किंवा पूर्ण या ठिकाणी आपल्याला अगदी सहजपणे समजतं. पण हा रीती वर्तमान काळ काय आहे हे या ठिकाणी पहा. वर्तमान काळात एखादी क्रिया सतत घडत असल्याची रीती दाखवली तर त्याला रीती वर्तमान काळ. वर्तमान काळ रीती म्हणजे काय? असे चालू पूर्ण, जी चालू पण आहे आणि आताच पूर्ण पण आहे. पूर्णपणे हा, त्याला आपण काय म्हणतो? आपण रीती वर्तमान काळ. वर्तमान काळ, चालू किंवा चालू पूर्ण वर्तमान काळ. आता उदाहरण पहा. ती नाचत असते. ती नाचत पहिले असते. या ठिकाणी काय आहे? ही क्रिया सतत घडत आहे असं आपल्याला समजतं का नाही? ती नाचत असते, ती नाचत होती असं दिलंय का? नाही. ती नाचत असते म्हणजे ही क्रिया वर्तमान काळातली दिसत आहे, परंतु ती क्रिया या ठिकाणी चालू पूर्ण या ठिकाणी आपल्याला वाटत आहे. बरोबर ना? म्हणून या काळाला काय बोलणार आपण? रीती वर्तमान काळ बोलणार. दुसरं उदाहरण पहा. राम रोज व्यायाम कर राम रोज व्यायाम करतो. हा, राम काय करतो? दररोज व्यायाम व्यायाम करत असतो. ठीक आहे. तर या ठिकाणी या दोन्ही वाक्यातून आपल्याला समजत आहे की हे उदाहरण कशाचं आहे? रीती रीती वर्तमान काळ किंवा वर्तमान काळ, चालू पूर्ण वर्तमान काळ. काळाचं आहे. ठीक आहे. म्हणजे राम रोज व्यायाम करतो यातून आपल्याला समजते की राम हा काय करतो? व्यायाम काय करत आहे? रोज करत आहे. रोज म्हणजे करत आहे. त्याची कंटिन्युटी चालू आहे. त्याची तो व्यायाम करायचा थांबलेला आहे का? आज केला, उद्या केला. रोज म्हणजे काय? आपण दररोजचा आपण बोलतो. बरोबर दररोज ना? हा, ज्या क्रियेतून आपल्याला काय होत आहे की एखादी क्रिया सतत घडत आहे. सूर्य उगवतो, दररोज सूर्य उगवतो की नाही? हो, उगवतो. सूर्य रोज उगवतो. मग ही क्रिया पण कशामध्ये येते? आपली रीती वर्तमान काळामध्ये येते. रीती कारण वर्तमान काळामध्ये सूर्य उगवण्याचं थांबलेला आहे का अजून? नाही. नाही. ओके, चलो. रीती वर्तमान काळ अजून एक या ठिकाणी पहा. वर्तमान काळात एखादी क्रिया सतत घडत असल्याची रीत दाखवली तर त्याला रीती वर्तमान रीती काळ वर्तमान काळ म्हणतात. असे म्हणतात. पहा, एकदम आता रीती वर्तमान काळ अगदी आपल्याला सोप्या भाषेत अजून या ठिकाणी पाहायला मिळत आहे की वर्तमान काळात एखादी क्रिया सतत घडत असल्याची रीत दाखवली तर त्याला रीती वर्तमान काळ असे म्हणतात. आता या ठिकाणी पाहू, 1, 2 आणि 3 उदाहरण आहेत. 3 उदाहरण आहे. तिन्ही उदाहरणामध्ये एक जे एक जो शब्द आहे तो रेड अक्षरात आहे, लाल अक्षरात आहे. हो. रोज, 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 दररोज. दररोज. रोज, रोज आणि हा दररोज या शब्दातून आपल्याला काय समजत आहे की ही क्रिया सतत घडत असते. सतत घडत असते. मी रोज पाढे म्हणतो. मी मी रोज रोज पाढे म्हणतो. म्हणतो. म्हणजे तुम्ही काल पण म्हणत होता, आज पण म्हणत आज पण आहे, म्हणत उद्या आहे पण म्हणत आणि असणार उद्या आहे. हा. या तिन्हींचा आपण या ठिकाणी आपल्याला काय होतंय? याचा बोध होत आहे. परंतु ही क्रिया वर्तमान काळात आहे. म्हणून मी रोज पाढे म्हणतो, म्हणत होतो. होतो आल्यानंतर काय होतं? हा भूतकाळ होतो, भूतकाळ झालेला. होतो. परंतु मी म्हणतो, मी म्हणत आहे, मी म्हणत असणार, हे तिन्ही या ठिकाणी आपल्याला समजत आहे. म्हणून आपण काय म्हणतो याला? रीती रीती वर्तमान. वर्तमान काळ. आता आई रोज आई देवळात रोज जाते. देवळात जाते. आई रोज जात देवळात जाते. म्हणजे ही क्रिया, आई जी देवळात जाण्याची क्रिया आहे ही सतत घडणारी आहे. हे या वाक्यातून आपल्याला काल मुलांना हा. समजतं. राजेश, कालही जात असेल, उद्याही जाणार आहे, आजही गेली असेल. हो, व्हेरी गुड. राजेश राजेश दररोज दररोज सूर्यनमस्कार सूर्यनमस्कार घालतो. घालतो. राजेश काय करत आहेत? दररोज दररोज सूर्यनमस्कार घालतो. सूर्यनमस्कार ठीक घालतो. आहे. चला, प्रत्येकाला आता वर्तमान काळाचे प्रकार, वर्तमान काळ काय हे समजलं. हो. आता आपण दुसरा प्रकार पाहणार आहोत काळाचा. महत्वाचा मुख्य 3 प्रकार आहेत: वर्तमान काळ, भूतकाळ आणि भूतकाळ आणि भविष्य काळ. आता आपण पहिला वर्तमान काळ पाहिलेला आहे. आता आपण पाहणार आहोत मुलांनो भूतकाळ. जेव्हा क्रियापदाच्या स्वरूपावरून क्रिया पूर्वी घडून गेलेली असते असा बोध होतो तेव्हा त्या काळाला भूतकाळ असे म्हणतात. म्हणजे जी क्रिया आहे ती क्रिया घडून गेलेली आहे. घडून गेलेली म्हणजे झालेली आहे, झालेली आहे. पूर्ण झालेली आहे.
त्यावेळेस आपण त्या काळाला काय म्हणणार आहोत मुलांनो? भूतकाळ म्हणतो. भूतकाळ. 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 हा, भूतकाळ म्हणतो. ठीक आहे. उदाहरण पहिलं पहा. तो शाळेत तो गेला. शाळेत गेला तो वाचत होता. होता. ती जेवली. ती जेवली होती. या तिन्ही वाक्यातून काय समजते की ही क्रिया घडून गेलेली आहे. क्रिया घडून तो गेलेली शाळेत आहे. गेला. गेला तो शाळेत पोहोचला तिकडे, आहे की नाही? तो हो. वाचत होता. तो काय करत होता? वाचत होता. तो वाचत वाचत होता. आहे असं जर बोललो असतं तर हा वर्तमान काळ होता, बरोबर. हो. परंतु तो वाचत होता म्हणजे वाचण्याची होता. क्रिया झालेली आहे, ती क्रिया घडून गेलेली आहे. आणि ती जेवली होती. ती म्हणजे मुलगी. ती मुलगी. मुलगी काय केलं आहे? जेवण केलेलं आहे. जेवण केलेलं आहे. हा, तर यातून आपल्याला काय होतंय की या तिन्ही वाक्यातून मुलांना समजते आपल्याला काय समजत आहे तर यामध्ये जी क्रिया आहे ही क्रिया पूर्वी घडून गेलेली आहे, बरोबर. हे जेव्हा समजते तेव्हा आपण त्याला काय म्हणतो? भूतकाळ म्हणतो. भूतकाळ म्हणतो. समजलं? हो, समजलं. ओके. आता भूतकाळाचे प्रकार आपण पाहणार आहोत. जसे वर्तमान काळाचे आपण 4 प्रकार पाहिले, तसे भूतकाळाचे पण हो. किती प्रकार आहेत? 4 प्रकार आहेत. पहिला साधा भूतकाळ, साधा अपूर्ण चालू भूतकाळ, भूतकाळ, अपूर्ण चालू भूतकाळ, पूर्ण भूतकाळ, पूर्ण भूतकाळ, रीती रीती किंवा रीती चालू किंवा चालू पूर्ण भूतकाळ. हा, वर्तमान काळाचे पण हेच प्रकार होते, परंतु शेवटी आपण वर्तमान काळ लिहित होतो. यामध्ये काय आलं आहे? भूतकाळ आहे. कारण आपण भूतकाळ आता आलेला. प्रकार कोणते पाहत आहोत? भूतकाळाचे प्रकार पाहत. भूतकाळाची. ओके, चला पहिला आपण पाहणार आहोत साधा भूतकाळ. एखादी क्रिया ही अगोदर घडून गेलेली असेल व त्या संदर्भात जेव्हा बोलले जाते तेव्हा त्या काळाला साधा भूतकाळ असे म्हणतात. तुम्ही या व्याख्यांचा मध्ये मध्ये स्क्रीनशॉट घेतला तरी चालेल, कारण या काळाची जी काही माहिती आहे ते आपल्याला लगेच समजत जाणार आहे पुढे पण. एखादी क्रिया ही अगोदर घडून गेलेली असेल, क्रिया घडून गेलेली असेल व त्या संदर्भात जेव्हा बोलले जाते तेव्हा त्या काळाला साधा भूतकाळ असे म्हणतात. हा, तो शाळेत गेला. या ठिकाणी आपल्याला काय समजत आहे की ही क्रिया घडून गेलेली आहे घडून गेलेली आहे. आणि त्याच्याबद्दल बोललोय ना आपण. आता तो शाळेत हो. गेला त्या संदर्भात बोललोय आपण. जी क्रिया हो. झालेली आहे त्या संदर्भात जेव्हा बोललं जातं तेव्हा त्याला आपण तेव्हा साधा त्याला भूतकाळ. साधा भूतकाळ असे म्हणतो. हा, आणि दुसरा आता पहा, मी मी पुस्तक पुस्तक वाचले. वाचले. ही पण क्रिया काय झालेली आहे? पुस्तक वाचण्याची झालेली आहे. झालेली आहे. घडून जी गेलेली झालेली आहे. क्रिया आहे त्याबद्दल आपण बोलत आहे. हो. ठीक आहे. आता हो. तो शाळेत गेला. हे पहा, हा मुलगा काय आहे? गेलेला आहे. मी पुस्तक गेलेला वाचले. आहे. वाचण्याची क्रिया आहे, बरोबर. हो. आता आपण दुसरा पाहणार आहोत, अपूर्ण किंवा चालू भूतकाळ. भूतकाळ. आता त्याची व्याख्या काय पहा. एखादी क्रिया मागील काळात चालू होती, मागील काळात चालू होती. किंवा ती घडत होती, म्हणजेच त्यावेळेस ती क्रिया अपूर्ण होती. पहा बर का, ती क्रिया पूर्ण झालेली तर आहे, ती क्रिया घडून गेलेली आहे, परंतु ती त्या काळामध्ये चालू होती किंवा घडत होती. ती क्रिया अपूर्ण होती तेव्हा क्रियेच्या त्या अवस्थेला किंवा त्या काळाला आपण अपूर्ण भूतकाळ किंवा चालू भूतकाळ असे म्हणतो. अपूर्ण आणि चालू भूतकाळाचे या ठिकाणी आपण पाहणार आहोत की एक उदाहरण मी तुम्हाला देतो. मी आंबा खात होतो. आता ही क्रिया ऑलरेडी झालेली आहे, ही क्रिया घडून गेलेली आहे म्हणून हा भूतकाळ आहे. परंतु या वाक्यामध्ये मुलांना आपल्याला आंबा खाण्याची क्रिया चालू आहे, अपूर्ण म्हणजे ती पूर्ण झालेली नाही, अपूर्ण वाटत आहे. मी आंबा खात होतो, मी आंबा खाल्ला होता असं बोललोय का? नाही. मी आंबा खात होतो म्हणजे पाठीमागच्या काळामध्ये, त्या मागील काळामध्ये आंबा खाण्याची क्रिया काय होती? अपूर्णच होती. हे ज्या वाक्यातून आपल्याला समजतं त्या काळाला आपण अपूर्ण किंवा चालू भूतकाळ असे म्हणतो. ठीक आहे, समजलं? हो. आता पूर्ण भूतकाळ. आता पूर्ण भूतकाळ म्हणजे एकदम काय? पूर्ण म्हणजे पूर्ण झालेली क्रिया, परंतु ती क्रिया कधी होणं महत्वाचं आहे?
घडून गेलेली असली पाहिजे घडून तिथे. गेलेली असली हे पाहिजे. पहा, भूतकाळामध्ये नेहमी लक्षात घ्यायचं की जी क्रिया घडून गेलेली आहे तेव्हाच आपण त्याला भूतकाळ म्हणतो. ठीक आहे. जी चालू आहे आता त्याला आपण वर्तमान म्हणतो. ठीक आहे. आणि जी पुढे चालू असेल त्याला आपण भविष्यकाळ म्हणणार आहोत. है ना. हे काळाचे 3 प्रकार आहेत. आता परंतु पूर्ण भूतकाळ म्हणजे काय आपण हे पाहणार आहोत. एखादी क्रिया मागील काळात पूर्ण झालेली असते किंवा ती क्रिया पूर्णपणे संपलेली असते असा जेव्हा अंदाज येतो तेव्हा त्याला पूर्ण भूतकाळ असे म्हणतात. बरोबर का. एखादी क्रिया मागील काळात पूर्ण झालेली असते म्हणजे ती क्रिया मागील काळात पूर्ण झालेली असते हे आपल्याला त्या क्रियेवरून दिसून येतं किंवा समजतं किंवा त्याचा बोध होतो. अशा वेळेस आपण किंवा ती क्रिया पूर्णपणे संपलेली असते म्हणजे ही क्रिया आता पूर्ण झालेली आहे हे ज्या ठिकाणी आपल्याला समजतं त्याला आपण काय म्हणतो पूर्ण भूतकाळ असे पूर्ण भूतकाळ असे पूर्ण म्हणतात. भूतकाळ. म्हणतो. चला आता आपण याचं उदाहरण पाहू. पहिलं पहा, सिद्धीने गाणे गायले होते. गाणे गाण्याचं जी तिची क्रिया आहे ही क्रिया या ठिकाणी काय झालेली आहे पूर्ण झालेली आहे. पूर्ण झालेली आहे. का नाही. हो, संपलेली तर आहे. मी अभ्यास केला होता. अभ्यास केला होता ही क्रिया झालेली आहे ऑलरेडी पूर्ण झालेली आहे. मी अभ्यास केला होता हे म्हणजे मागील झालेलं आहे. ही क्रिया घडून गेलेली आहे. हे आपल्याला पूर्णपणे क्रिया त्याची संपलेली आहे हे या ठिकाणी या उदाहरणातून समजून येत आहे. म्हणून आपण त्याला म्हणणार पूर्ण भूतकाळ. पूर्ण भूतकाळ. त्यांनी पेपर लिहिला त्यांनी होता. पेपर लिहिला होता. पेपर लिहून पूर्ण झालेला होता. पूर्ण बरोबर. झालेला होता. हा. तर या ठिकाणी म्हणजे ज्या वाक्यातून मागील काळात ती क्रिया पूर्ण झालेली आहे संपूर्णपणे संपलेली आहे याचा बोध होतो याला आपण पूर्ण भूतकाळ असे म्हणतो. ठीक आहे. हो. आता आपण रीती चालू पूर्ण भूतकाळ. भूतकाळात एखादी क्रिया सातत्याने घडत आलेली असून ती क्रिया पूर्ण देखील झालेली असते. अशा काळाला चालू पण दिसत आहे पूर्ण पण दिसत आहे. अशाला काय म्हणतो आपण चालू पूर्ण भूतकाळ किंवा रीती भूतकाळ असे म्हणतात. आता त्याचं उदाहरण पहा. मी रोज व्यायाम करीत होतो. मी रोज व्यायाम करीत होतो. म्हणजे काय की व्यायाम करण्याचा आता करतोय का नाही. आता नाही करत. ती क्रिया घडून गेलेली आहे. मी रोज व्यायाम करीत होतो म्हणजे ही क्रिया झालेली आहे परंतु ती क्रिया चालू पण दिसत आहे आणि पूर्ण पण वाटत आहे आपल्याला. हो. ती दररोज मंदिरात जात होती. रोज मंदिरात जात होती म्हणजे ती आता मंदिरात जात नाही किंवा नंतर मंदिरात जाणार नाही. ती अगोदर जात होती मागील काळात जात होती. जात होती म्हणजे ते चालू पण वाटत आहे आपल्याला आणि ते पूर्ण पण वाटत आहे. बरोबर. प्रसाद नियमित शाळेत जात होता. या तिथं होतो झाले होता. प्रसाद नियमित शाळेत जात होता. प्रसाद काय करत होता नियमित शाळेत जात होता. पण आता जातोय की नाही याची कल्पना नाही येत आपल्याला. मागील झालेली क्रिया आहे म्हणून याला आपण काय म्हणतो मुलांनो रीती किंवा चालू पूर्ण भूतकाळ म्हणतो. आता आपण काळाचा मुख्य प्रकारामधला तिसरा प्रकार पाहणार आहोत भविष्यकाळ. कोणता पाहणार आहोत भविष्यकाळ. क्रियापदाच्या स्वरूपावरून जेव्हा एखादी क्रिया ही पुढे घडणार आहे याची जाणीव होते तेव्हा त्या काळाला भविष्यकाळ असे म्हणतात. म्हणजे जी क्रियापद आहे त्या क्रियापदावरून आपल्याला असं समजलं पाहिजे की ही क्रिया अगोदर झालेली नाही आता चालू नाही परंतु ती पुढे घडणार आहे. हे ज्यावेळेस आपल्याला समजेल त्यावेळेस आपण त्या काळाला कोणता काळ म्हणणार आहोत भविष्यकाळ. आता तुम्ही शाळेत काय करत आहात शिकत आहात. आता तुम्ही 5वीत आहात बरोबर. हो. पुढच्या वर्षी मी 6वीत जाणार आहे. तुम्ही गेलात का नाही. कधी जाणार आहात तुम्ही पुढच्या वर्षी. म्हणजे ही क्रिया कधी घडणार आहे पुढच्या वर्षी नंतर घडणार आहे. बरोबर ना. अगोदर घडली का ही क्रिया नाही. आता घडली का. आता आपण 6वीला आहोत का नाही.
ही नंतर घडणार आहे, म्हणून आपण जी नंतर घडणारी क्रिया, या क्रियेवरून ज्याचा बोध होतो त्याला आपण काय म्हणतो मुलांनो? भविष्यकाळ. 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 उदाहरण पहा पहिलं, आज आज पाऊस पडेल. पडेल. असं वाटतंय की आज काय होईल? पाऊस पाऊस पडेल. पाऊस पडेल. पडेल. पाऊस पडला होता का? नाही. नाही. पाऊस पडत आहे का? नाही. नाही. या पहा, आपल्याला आपल्या वाक्यावरून काळ ओळखता आला पाहिजे की वाक्यातील जी क्रियापद आहे त्या क्रियापदाच्या क्रियेवरून व त्याच्या वेळेवरून जर आपल्याला त्याची वेळ लक्षात आली की आता आहे, पहिली होती की नंतरची असेल, याचा बोध ज्या वेळेस होईल त्यावेळेस आपण लगेच तो काळ ओळखणार आहोत. आज आहोत. पाऊस पडेल म्हणजे हा नंतर पडणार आहे. हम्म. पुढच्या पुढच्या आठवड्यात मी पुढच्या आठवड्यात मुंबईला मी जाईन. मुंबईला जाईन. पुढच्या आठवड्यात म्हणजे ही क्रिया नंतर घडणार आहे, बरोबर ना? हा. हा. आता तिसरा, तो बोलत असेल. तो बोलत तो असेल. बोलत असेल. तो बोलत आहे का? नाही. तो बोलत होता? नाही. नाही. तो बोलत असेल. असेल. म्हणजे या असेल. ठिकाणी क्रिया नंतर घडणार आहे हे लक्षात येतं आपल्या, त्याला आपण भविष्यकाळ असे म्हणतो. ठीक आहे. आता भविष्यकाळाचे पण मुलांना किती प्रकार आहेत? 4 प्रकार आहेत. साधा. प्रकार आपण 4 साधा प्रकार. भविष्यकाळ, अपूर्ण चालू अपूर्ण भविष्यकाळ, चालू पूर्ण भविष्यकाळ, पूर्ण पूर्ण भविष्यकाळ, भविष्यकाळ, रीती रीती चालू चालू पूर्ण पूर्ण भविष्यकाळ. भविष्यकाळ. खूप छान. चला आता आपण एक एक पाहणार आहोत. हा. साधा भविष्यकाळ, त्याची व्याख्या पहा काय आहे. जेव्हा एखादी तेव्हा क्रिया एखादी कधी क्रिया पुढे पुढे घडणार असेल, घडणारा असेल असा असा बोध बोध होतो, अशा वेळी अशा वेळी साधा माझा ऐका, नंतर तुम्ही भविष्यकाळ बोला, मी असतो. तुम्हाला वाचायला देईन. हा. आपण सोबत बोललो तर आपला आवाज इंटरप्ट होईल. ओके. जेव्हा एखादी क्रिया पुढे घडणार असेल असा बोध होतो, अशा वेळी साधा भविष्यकाळ असतो. पहा, ती जी क्रिया आहे ही पुढे घडणार असेल हे ज्यावेळेस आपल्याला समजणार आहे त्याला आपण साधा भविष्यकाळ म्हणतो. उदाहरण पहा पहिलं, उद्या पाऊस पडेल. पहा, काय पहिलं उदाहरण? उद्या उद्या पाऊस पाऊस पडेल. पडेल. हा, आपल्याला काय वाटत आहे या उदाहरणामधून, काय वाटत आहे, या वाक्यातून काय वाटत आहे? ही क्रिया कधी घडणार आहे? पुढे घडणार आहे, हम्म. बरोबर ना? हो. पाऊस कधी पडणार आहे? पुढे, आताच नाही. मम्मा. उद्या परीक्षा संपेल. परीक्षा कधी संपणार आहे? उद्या. 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 म्हणजे ही क्रिया कधी पुढे घडणार आहे, येणाऱ्या काही वेळेनंतर ती क्रिया पूर्ण होणार आहे. मी सिनेमाला जाईल. मी सिनेमाला जाईल म्हणजे काय की सिनेमाला मी जाणार आहे, पण आहे. कधी? नंतर. ठीक आहे. चला आता आपण दुसरा काळ पाहणार आहोत, अपूर्ण चालू भविष्यकाळ. त्याची व्याख्या पहा. जेव्हा एखादी क्रिया ही भविष्य काळामध्ये चालू असेल किंवा पूर्ण झाली नसेल तेव्हा त्याला अपूर्ण भविष्यकाळ असे म्हणतात. पहा, एकतर ही क्रिया भविष्यकाळ, तो पहिला काळ एकतर वाक्यामध्ये समजलं पाहिजे की हा भूतकाळ आहे, हा वर्तमान काळ आहे, की हा भविष्य काळ आहे. ज्यावेळेस आपल्याला काळ ओळखता येईल त्यानंतर त्या काळाचे प्रकार समजतील आपल्याला. ठीक आहे. हो. उदाहरण पहा, मी आंबा खात असेल. असेल म्हणजे ही क्रिया घडलेली आहे का? नाही. आता घडत आहे का ही क्रिया? नाही. ही घडणार आहे, पुढे नाही. घडणार आहे, म्हणून हा भविष्य काळ आहे. परंतु हो. तो भविष्य काळ अपूर्ण का आहे? अपूर्ण भविष्य काळ का आहे? कारण मी आंबा खात असेल, आंबा खाऊन झालेला असेल असं सांगितलंय का? नाही. नाही. म्हणजे खाण्याची क्रिया चालू असेल, ती पूर्ण झालेली नसेल. हे ज्या वाक्यातून आपल्याला, ज्या क्रियेतून समजत आहे त्याला आपण काय म्हणणार? अपूर्ण किंवा चालू भविष्यकाळ म्हणणार. ठीक आहे. नंबर दुसरं पहा, आता उदाहरण काय आहे? मी गावाला जात असेल. मी गावाला गावाला जात जात असेल. असेल. म्हणजे ही क्रिया पुढे घडणार आहे, परंतु ती क्रिया चालू असेल. लक्षात आलं का तुमच्या? म्हणजे ती पूर्ण हो. झालेली नसेल त्या नसेल. काळाला आपण, म्हणजे ही क्रिया पुढे घडणार आहे म्हणून भविष्यकाळ, आणि ती क्रिया पूर्ण झालेली नसेल म्हणून तो अपूर्ण किंवा चालू भविष्यकाळ असेल. ओके. ओके. तिसरा, पूर्वी अभ्यास करत असेल. पूर्वी, पूर्वी म्हणजे एका मुलीचं नाव आहे, नाही तर पूर्वी आम्ही गात होतो असं नाही. पूर्वी अभ्यास करत असेल. पूर्वी ही जी मुलगी आहे ही अभ्यास करत असेल. असेल म्हणजे हे भविष्यकाळ आलं.
हे नंतर घडणार आहे, बरोबर. हो. आणि पूर्वी अभ्यास करत असेल, या वाक्यातून आपल्याला समजत आहे की अभ्यासाची क्रिया अपूर्ण आहे, अजून तुझा पूर्ण झालेला नाही, म्हणून आपण याला काय म्हणणार आहोत मुलांनो, अपूर्ण चालू भविष्यकाळ असे म्हणणार आहोत. ठीक आहे. आता पूर्ण भविष्यकाळ हे प्रत्येकाचे 4 प्रकार आहेत, वर्तमान काळाचे, भूतकाळाचे, तसेच भविष्यकाळाचे. आता पूर्ण भविष्यकाळ कशाला बोलतात पहा, जेव्हा एखादी क्रिया ही भविष्य काळातील असून ती पूर्ण झाल्याची जाणीव झालेली असते, तेव्हा त्याला पूर्ण भविष्यकाळ असे म्हणतात. उदाहरण, मी आंबा खाल्ला असेल, पहा ही क्रिया भविष्य काळातील आहे, परंतु ती पूर्ण झालेली असेल हे समजलं पाहिजे आपल्याला, अपूर्ण असली नाही पाहिजे. ठीक आहे. मी आंबा खाल्ला असेल म्हणजे हे पूर्ण झालं या ठिकाणी, म्हणून त्याला आपण पूर्ण भविष्यकाळ. परंतु आंबा कधी कधी खाल्ला असेल, नंतर नंतर आहे म्हणून हा भविष्यकाळ, आणि खाल्ला असेल हे पूर्ण क्रिया झाली म्हणून तो पूर्ण भविष्यकाळ झाला. मी गावाला गेलो असेल, आपण म्हणतो ना मी डॉक्टर झालेलो असेल, म्हणजे हे नंतर आहे, बरोबर. पूर्वीने अभ्यास केला असेल, या ठिकाणी पूर्वी अभ्यास करत आहे, पूर्वीने अभ्यास केला किंवा पूर्वीने अभ्यास केला असेल, म्हणून असेल या शब्दामुळे काय समजत आहे आपल्याला, भविष्यकाळ. ठीक आहे. चला पुढे, रीती भविष्यकाळ किंवा चालू पूर्ण भविष्यकाळ. जेव्हा एखादी क्रिया ही भविष्यात नेहमी घडणारी असेल, म्हणजे ज्यावेळेस सतत घडणारी क्रिया आहे, परंतु ती जर वर्तमान काळात दिसत असेल तर रीती वर्तमान काळ होतो. भूतकाळात घडत असेल नेहमी तर ती रीती भूतकाळ होणार, आणि जर ती भविष्य काळात सतत घडत असणार आहे, हे भविष्य काळात घडत असेल म्हणून तो रीती भविष्यकाळ असेल. मी रोज व्यायाम करत जाईल, तुम्ही म्हणता ना मी उद्यापासून रोज अभ्यास करत जाईल, बोलताना तुम्ही, म्हणजे ही क्रिया आपण भविष्य काळातली आहे. मी रोज व्यायाम करत जाईल, क्रिया नंतर आहे, बरोबर. ही क्रिया कधी होणार आहे, नंतर. मी रोज व्यायाम करण्याची क्रिया नंतर आहे. पूर्वी रोज अभ्यास करत जाईल, पूर्वी नंतर करत जाणार आहे, आता नाही. सुनील नियमित शाळेत जाईल, हे नंतर आहे ना, नियमित शाळेत जाईल यावरून काय लक्षात येतं आपल्याला, ही क्रिया नंतर घडणार आहे, बरोबर. म्हणून हा भविष्यकाळ आहे. आणि नियमित या शब्दावरून आपल्याला काय समजत आहे की ती क्रिया सतत घडणारी असेल, म्हणून तो रीती भविष्यकाळ. आणि रोज व नियमित या शब्दांमुळे आपल्याला लक्षात येईल की हा रीती काळ आहे, व जाईल यावरून समजत आहे मुलांना आपल्याला की हा भविष्यकाळ आहे. ठीक आहे. चला आता आपण या ठिकाणी काळाचे 3 मुख्य प्रकार पाहिले, वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ. प्रत्येकाचे आपण 4 प्रकार पाहिले, साधा वर्तमान काळ, साधा भूतकाळ, साधा भविष्यकाळ, अपूर्ण वर्तमान काळ, अपूर्ण भूतकाळ, अपूर्ण भविष्यकाळ, पूर्ण वर्तमान काळ, रीती वर्तमान काळ, रीती भूतकाळ आणि रीती भविष्यकाळ. दिलेल्या वाक्याचा काळ ओळखा. माकडांनी झाडावरची फळे काढून फेकली, हा कोणता काळ असेल, काढून फेकली, वर्तमान काळ, फेकली, वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्यकाळ की अपूर्ण काळ. चला पुढे, खाली दिलेल्या वाक्यात वर्तमान काळी वाक्य कोणते, माधव पेरू खातो, मी रमणला रडताना पाहिले, विहिरी निम्म्यावर आटल्या होत्या, उद्या सुट्टी असेल. वर्तमान काळी वाक्य कोणतं असेल तर मी पेरू खातो, माधव पेरू खातो. व्हेरी गुड. हा, माधव पेरू खातो. चित्रकाराने चित्र काढलेले आहे, यावरून काय लक्षात येतं आपल्याला, चित्र आत्ताच काढून झालेलं आहे, बरोबर ना. हो, म्हणजे तो कोणता आला आपला, पूर्ण वर्तमान काळ. ओके. चला, खालील वाक्यांचा काळ ओळखा. पहिला, असिल अभ्यास करतो, मंगेशने जेवण केले, मनोज गावाला जाईल, पवन गावाला गेला होता. पवन गावाला गेला होता, हा कोणता काळ असेल, भूतकाळ.
मनोज गावाला जाईल. हा वर्तमान काळ. अरे मनोज गावाला जाईल भविष्य काळ. भविष्यात आहे ना. मंगेशने जेवण केले. आताच केले. वर्तमान म्हणून तो वर्तमान काळ. आसिल अभ्यास करतो. आसिल आता काय करत आहे? अभ्यास करत आहे. अभ्यास करत आहे. वर्तमान काळ. खूप छान. वर्तमान. चला तर तुम्हाला या ठिकाणी काळ समजला असेल हो. असं मी समजतो. काळाची व्याख्या, काळाचे प्रकार. काळाचे किती प्रकार आहेत रे मुख्य? 3. 3. कोणते कोणते? भविष्य भविष्यकाळ, भूतकाळ, वर्तमान काळ. ओके. भविष्यकाळ, भूतकाळ, वर्तमान काळ. आणि प्रत्येकाचे 4 प्रकार आहेत. बरोबर. वर्तमान काळाचे 4 प्रकार, भूतकाळाचे 4 प्रकार व भविष्य काळाचे 4 प्रकार. तर या ठिकाणी आपण सगळे प्रकार या ठिकाणी पाहिलेले आहेत. तर तुमच्यासाठी आजचा हा गृहपाठ किंवा आपण गृहकार्य आपण म्हणतो किंवा इंग्रजीमध्ये आपण त्याला होमवर्क म्हणतो. हा होमवर्क. गृहकार्य. तर हे गृहकार्य तुम्ही काय करा, याचा स्क्रीनशॉट काढा आणि हे पूर्ण करून आपल्या वहीमध्ये ठेवायचं आहे. आपल्या सरांना किंवा आपल्या बाईंना आपल्याला दाखवायचं आहे. ठीक आहे. हा मी काढले स्क्रीनशॉट. ओके. थँक्यू.